धनंजय मुंडे आज राज्यातल्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत। फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत। कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांचे ते चुलत बंधू, अजित पवारांचे विश्वासू आणि बीड जिल्ह्यातलं एक प्रखर नेतृत्व, वंजारी समाजाचा चेहरा अशा वेगवेगळ्या ओळख्या त्यांच्या नावासमोर लागल्यात। यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वाल्मिक कराड हा धनुभाऊंचा निकटवर्ती आहे, पण हीच ओळख कुठेतरी त्यांना अडचणीत टाकणारी ठरली। त्यामुळे धनुभाऊंना राजकारणात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय का असं सुद्धा महाराष्ट्रामध्ये बोललं जाते। आता अचानकपणे धनंजय मुंडेंना का टार्गेट केलं जातंय याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। वाल्मिकांना तो झाकी है, धनंजय मुंडे अभी बाकी है, अशीच काहीतरी राजकीय परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्याची। झालं असं की बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली। त्यातच कॅबिनेट मंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेच्या अडचणीतही वाढ झाली। यातच धनंजय भाऊ कुठेतरी एकाकी पडल्याचं दिसतंय। आता यामागे नक्की काय कारण असू शकतात हे एकंदरीतच टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ। यातलं पहिलं कारण असं की ते एकतर राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे आणि दुसरं म्हणजे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं। पालकमंत्री पदासाठी खरं तर त्यांची स्पर्धा त्यांच्या चुलत बहीण आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याशीच आहे। पालकमंत्री पद मिळू नये म्हणून यासाठी बीड जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदार प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे मराठवाड्याबाबत सांगायचं झालं तर लातूर जिल्हा हा विलासराव देशमुखांचा, नंतर त्यांच्या मुलाचा, नांदेड जिल्हा अशोक चव्हाणाचा, अगदी तसाच बीड जिल्हा हा अधिक गोपीनाथ मुंडेचा होता आणि आता तो धनंजय मुंडेचा झालाय, असं एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोललं जाते। असंही म्हटलं जातं की बीडमध्ये एकही असं काम नाही जे धनंजय मुंडेंना डावलून केलं जाऊ शकतं। त्यामुळे धनंजय मुंडेचा बीड जिल्हा अशीच एक संपूर्ण ओळख असल्याचं दिसून येते आणि आता ही ओळख काहींना नकोशी वाटते। त्यामुळे सुद्धा धनंजय मुंडेंना घेरलं जातंय का अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाऊ शकते। तिसरा मुद्दा असा, करुणा मुंडेच्या वादानंतर धनंजय मुंडेच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यांच्याकडे कायम एका संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय आणि आताही अनेक अभिनेत्री आणि इतर महिलांची नावे विरोधक त्यांच्या नावापुढे जोडताना दिसत आहेत। कॅबिनेट मंत्री असलेल्या मुंडेच्या चरित्रावर आता प्रखर टीका होताना दिसते। चौथा मुद्दा म्हणजे पंकजाताई मुंडेची एक ती व्हिडिओ क्लिप। खरं तर वाल्मिक कराड हे बीडचे आका आहे असं उत्तमराव जानकर पासून तर सुरेश धसापर्यंत सगळ्यांनीच म्हटल्याचं दिसून येतंय। या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती ती क्लिप। पंकजाताईच्या दसऱ्या मेळाव्यातल्या एका भाषणाची ती क्लिप होती। त्या क्लिपमध्ये पंकजाताई मुंडे या वाल्मिक कराड यांची ओळख करून देताना असं म्हणतात, ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हालत नाही ते नाव म्हणजे वाल्मिक कराड। आणि याच क्लिपचा वापर करून विरोधकांनी धनंजय मुंडेंना सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्याचं दिसून येतंय। पाचवा मुद्दा म्हणजे मुंडेंची फडणवीस आणि अजितदादांशी असलेली जवळीक। खरं तर मुंडे हे आता अजित पवारांच्या पक्षातले असले तरी सुरुवातीपासूनच संघाच्या शिस्तीत ते वाढलेले। फडणवीसासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांशी त्यांची अतिशय जवळीक आहे, आपुलकीचे संबंध आहे। त्याचाच प्रत्यय आपल्याला 2019 सालच्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी पाहायला मिळाला। त्यामुळे धनंजय मुंडे हे कुठेतरी बीड जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व सिद्ध करून मराठवाड्याचे नेतृत्व करून पाहतायत, पण तेच कुठेतरी बीड जिल्ह्यातल्या संदीप क्षीरसागर असेल किंवा सुरेश धस असेल किंवा मराठवाड्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना ते कुठेतरी खुपतंय अशी सुद्धा शंका एकंदरीत उपस्थित केल्या जाऊ शकते। आता बीड जिल्ह्यातील आमदारासह संजय शिरसाट असतील किंवा अनेक नेते असतील ते धनंजय मुंडेवर थेट निशाणा साधताना दिसतायत। त्यांचा अंतर्गत धगधगा कुठेतरी आता विस्तवाचं रूप घेतोय आणि मुंडेवर प्रचंड टीका होताना आपल्याला दिसतंय। सहावा मुद्दा असा की राज्यात सध्या शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आहे। त्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्ता कापायला बसले। शिंदे मजा बघतायत तर अजितदादांची पुन्हा गोची झाली आहे। विधानसभेला टिंगरेची नाचकी झाली होती तर आता निकालानंतर धनंजय मुंडेंना अडचणीत आणलं जातंय। त्यामुळे वारंवार अजितदादांना त्यांची विश्वासार्हता सिद्ध करावी लागते, त्यासाठी त्यांना झगडावं लागतंय। अशीच एकंदरीत राजकीय वर्तुळात संपूर्णपणे चर्चा सुरू होताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर सातवा आणि अति महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड मधलं जातीय समीकरण। बीड जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर तिथं एकूण 6 आमदार आहेत।
त्यातले 3 आमदार म्हणजे गेवराईचे विजयसिंग पंडित, आष्टीचे सुरेश धस, माजलगावचे प्रकाश सोळंके हे मराठा समाजाचे आहे, तर परळीचे आमदार धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे आहे. बीड शहरचे आमदार संदीप क्षीरसागर हे तेली समाजाचे आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा या एससी समाजाचे आहे. पण या बीड जिल्ह्यावर कायमच बिगर मराठा समाजाचे वर्चस्व राहिलेले आहे. म्हणजे सुरुवातीला तेली समाजाच्या केसरबाई क्षीरसागर, त्यानंतर मराठा समाजाचे जयसिंगराव गायकवाड आणि मग पुन्हा वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे यांचे वर्चस्व बीड जिल्ह्यावर राहिलेले आहे. पण आता परत धनंजय मुंडेचे वर्चस्व बीड जिल्ह्याला मिळू नये असंच एकंदरीत मराठा व इतर समाजाच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याची चर्चा आहे. कारण बीड जिल्ह्यात राजकारण करताना धनंजय मुंडे साम दाम दंड भेद या तिघांचाही वापर करताना दिसतात. त्यामुळे ते पालकमंत्री झाले तर आपल्याला अनेक अडचणी येऊ शकतात अशीही तिथल्या स्थानिक आमदारांमध्ये भीती असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे सुरेश धस यांनाही मराठा समाजाचा चेहरा व्हायचं असल्याने ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांची राजकीय पोळी भाजून घेत आहेत असंही एकंदरीत बोलल्या जाते. कारण लोकसभेला मराठा समाजाचा रोष महायुतीला परवडला नाही, तर विधानसभेला लाडक्या बहिणीनं धनुभाऊ सकट महायुतीला तारलं असं आपल्याला एकंदरीत मान्यच करावं लागेल. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत मुंडेचं नेतृत्व नसावं आणि आपल्याला यश मिळावं यासाठी ही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंना एकटं पाडलं जात आहे अशी सुद्धा एकंदरीत चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. आता या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं? धनंजय मुंडेंना खरंच एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय का? या बाबतीत तुम्ही कुठल्या हेतूने बघता? तुमचा तो हेतू, तुमच्या कमेंट नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.